हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. माझ्यासोबत सहयोग निजाई आहेत, याच गावचे सुपुत्र आहेत. कसं वाटतंय सहयोग, या ठिकाणी आल्यानंतर आपलंच गाव आहे. कसं वाटतंय हे आयोजन, या स्पर्धेतील मॅचेस, कसं वाटतं एकंदरीत? चांगली स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सिल्वर स्टार कर्नाला क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. कालच्या दिवसापासून आपण पाहत आहोत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं एक गाव एक संघामध्ये भिडंत पाहिली 12 संघांमध्ये, आणि त्यामध्ये एस एस क्लब होलीपाडा संघाने यशस्वीरित्याने ती जागा मिळवली ते फायनल 3 मध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये ओपन गटचे सामने सुद्धा पाहायला मिळत आहेत. आता क्वालिफायरचे सामने, तीन सामने आता येणारे दोन पुढचे सामने, हा सामना आणि यानंतरचा सामना डिसाईड करेल की कुठला असेल तो संघ जो क्वालिफाय करेल तो फायनल 3 साठी. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, पुल करण्याचा प्रयत्न होता, हार्ड लेन स्पॉटवर हिट केलेला हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगला बॉल डिलिव्हरी केला, थोडासा दूरवरती ठेवला आणि तिकडनं जर पाहिली तर लेग अगदी योग्य रीतीची होती. सरळ बॉल केला विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉलची सांगता सध्या इथे होतीये. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी झाला, कट केलाय वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये, चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स इंटू द फेन्स, आलाय चौकार. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये बॉल कसा मारला एकंदरीत, बॅकफुटला जात असताना थोडंसं शॉर्ट ऑफ लेन बॉल पाहिलं, स्क्वेअर कटचं माध्यम वापरला, वड शॉट आणि गॅप पाहिलं, सरळ बॉलला दाळले, 4 धावांनी गर्द येतोय सुकाड 4. सुरुवात चांगल्या रीतीने झाली आहे. एखादी क्वालिफायरच्या सामन्यामधली सुरुवात ज्या प्रकारे झाल्या पाहिजे त्याच प्रकारची सुरुवात झाली आहे. दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. पहिला चेंडू हुकला गेला होता, परंतु दुसरा चेंडू थोडीशी विथ मिळाली, रूम मिळाला आणि त्या रूमचा पुरेपूर फायदा उचलता आलाय फलंदाजाला. कट केला चेंडूला तिकडे डीप पॉइंटवर, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, त्या कारणे 4 धावा ऍड झाल्यात. यावेळेस स्ट्रेट ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, प्रथमेश कडून टिपलाय जेल, संपलाय खेळ. एस डी जे. थँक्यू. विकेट आली आहे, जी महत्त्वाची विकेट. फटका तर छान होता, परंतु जे एलिव्हेशन हवं होतं ते एलिव्हेशन नाही मिळालं आणि त्याच्यामुळे सध्या क्षेत्ररक्षकाला निवडलाय. त्याने चांगला कॅच कॅरी केला, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत 3 बॉल फेकून झाले, टीमची धावसंख्या 4 वरती आहे, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4 धावा धाफलक्यावर लागल्या गेल्या. त्या निलेश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नंबर 3चा हा फलंदाज. आता नक्कीच कुठेतरी खांद्यावर जबाबदारी असेल. एक गडी बॅक टू डिपार्ट गेलाय तिसऱ्या बॉलवर. हार्डलाईन स्पॉटवर हिट केलेला चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ क्षेत्रात, क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक काय नाही आहे. चांगला बॉल होता, स्क्वेअर कडचा माध्यम, परंतु सरळ बॉल गेला लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे. तिथे चांगली फिल्डिंग राहिली तोपर्यंत केली जाईल. एक सिंगल धाव इथे मात्र जॉईन केली आहे. टीमची धावसंख्या 5 वरती, 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एकंदरीत 4 बॉलच्या खेळीतून समाप्तीला आलाय. पण नवनाथचं षटक चालू आहे. नवनाथने जवळजवळ जर पाहिलं तर T90 विराट संघाच्या माध्यमातून बिलॉंग करत असताना चांगलाच खेळ केला, परंतु हा बॉल उडवण्याचा प्रयत्न थोडेसे बॅकफुटला राहिलेत. बॅकफुटला राहणं हे पसंत केलंय तिकडनं, जोपर्यंत थ्रो केला जाईल
तोपर्यंत एकंदरीत 2 धावा कंप्लीट. त्या मात्र केल्या जात आहे. टीमची धावसंख्या 7. शॉर्ट ऑफ लेन जेव्हा तो चेंडू असतो तेव्हा बॅकफुटला जाऊन त्याला एक्झिक्यूट करून समोरच्या दिशेने खेळणं थोडंसं कठीण होतं. परंतु आपल्याला आठवतो तो फटका 8 बॉलमध्ये 28 धावांची गरज असताना विराट कोहलीने जो फटका एक्झिक्यूट केला होता MCGच्या ग्राउंडवरती, शॉर्ट ऑफ द सेंचुरी ज्याला डिक्लेअर केला होता, तो फटका बॅकफुटला जाऊन एक्झिक्यूट केला होता. त्या प्रकारचा प्लेअर तो तसा होता म्हणून तो फटका कदाचित एक्झिक्यूट झाला होता. सध्याच्या घडीला पुन्हा एकदा वारंवार त्याच लाईन, तीच लेंथ, त्याच प्रकारची गोलंदाजी होताना पाहायला मिळत आहे. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 7 ॲट अ लॉस्ट ऑफ 1 विकेट. थँक्यू विजय. पहिले षटक संपलंय. 7 धावा लागले गेले धावफलकावर. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर पुढच्या 4 चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली आणि फक्त 3 धावा खर्ची केल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू, कटरचा वापर करण्यात आलाय. पंच बोलतात आपल्यापर्यंत अवांतर धाव ऍड होताना पाहायला मिळतंय. वाईटचा सिग्नल तो मात्र इथे जॉईन झालाय. थोडंसं खराब लेन आता सध्या आपल्याला पाहायला मिळतात, कारण टप्पा थोडासा बाहेरच्या दिशेने पडला. तिकडनं जास्तच वळण प्राप्त केलं या बॉलने. किलनचं षटक चालू आहे. किलनचं षटक आतापर्यंत एकही बॉल टाकून झालेला नाहीये. त्याच्या माध्यमातून पहिला बॉल जरूर टाकण्याचा प्रयत्न, परंतु तो वाईटचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला करार पाहायला मिळतोय. यावेळी कट केला चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु नकार दिलाय. चांगला फटका सजवला होता. आणखीन एकदा बॅकफुटला जाणं पसंत केलं. त्यावरती स्क्वेअर कडचा फटका एक्झिक्यूट जरूर केलं होतं, परंतु डीपमध्ये खेळाडू होता. जोपर्यंत त्यानं फील्ड केलं, बॉलला रिटर्न केलं, तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक चिकी सिंगल इथे मात्र जॉईंट होतीये. एकेरी दुहेरी धावेवर जास्त जोर देताना पाहायला मिळतात. ते म्हणजे जान्यू 11 संघाचे खेळाडू. ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे. स्विच हिटचा फटका अटेम्प्ट केलाय. चेंडू चाललाय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून जाईल चौकारासाठी. 4 धावांकरता पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात. वळण प्राप्त केलं या बॉलने. ते ओळखलं होतं. सरळ बॉल बॅटच्या अगदी एज वरती लागला. काय फरक पडतो. 4 धावा तर जॉईन झाल्यात. चौकार येतोय. दोन चेंडूचा खेळ हाताळून झाला. या षटकामध्ये चौकार आलाय दुसऱ्या चेंडूवरती. मागच्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर सुद्धा चौकार आला होता, पण त्यानंतर चांगली गोलंदाजी झाली होती. त्या षटकाला कव्हर करण्यात आलं होतं पुढच्या 4 चेंडूवरती. आता या 4 चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. पुन्हा स्विचिटचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. आणखीन एकदा रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, परंतु आता मात्र चांगला बॉल टाकलाय. सर्व चकाकणारं सोनं नसतं. प्रत्येकी बॉल तुमच्या रडारमध्ये येणार नाहीये आणि त्याच्यामुळे सध्या हा बॉल बीट करणार आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या स्वरूपात बॉलची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल. आणखीन एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु वारंवार तिसरा हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. लगातार तिसऱ्यांदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅडीची कडा लागून चेंडू ट्रॅव्हल झाला होता शॉर्ट थर्डमॅन रिजनला आणि त्यासाठी फक्त एकच धाव मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचले ते 14 धावेवर. 4 चेंडूंचा खेळ संपला. या षटकातला 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 390 विराट संघाची. फक्त या सामन्यामध्ये नाही, या अगोदरच्या 2 सामन्यामध्ये पण चांगली गोलंदाजी आहे. लो फुल टॉस मध्ये चेंडूला उडवलाय प्रथमेश कुडू. चेंडू खाली. यस, पंचांचा निर्णय आणि त्यांनी कुठली चूक केलेली नाही आहे. विकेटचं पतन. गडी बॅक टू डिपार्ट. पंच 1 मिनिट थांबा.
पंच 1 मिनिट थांबा, चेक इथे केला जाईल. पंच 1 मिनिट. जो काही डिसिजन असेल पार्टी नेटवर्क आपल्यापर्यंत नक्कीच कळवतील, कारण सक्षम आहेत. कॅच तर कॅरी केलाय, परंतु जो पाय होता तो आतमध्ये आहे, परंतु जो मागचा टो होता तो हवेत होता. हा कॅच कॅरी केलाय, म्हणजेच विकेटचं पतंग होईल. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. सुरेख कॅमेरा वर्क. आमचे कॅमेरामॅन प्रिन्स यादव, कौतुक करावं लागेल, कारण ज्या अनुषंगाने सर्व काही गोष्टी कॅप्चर करणं हे सोपी गोष्ट नाहीये. आणि पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आणखीन एकदा आपण पाहू शकताय, आपल्याला समोर दिसले जाते. जरूर पुढचा जो टो आहे तो खाली राहिला होता, परंतु मागचा टो आहे ना तो थोडा हवेत होता, त्याच्यामुळे किंचितच हा वाचत असताना आपण पाहिला. काही इंच पण कधी कधी मॅटर करतात. ते इंचांचा रनआउट सुद्धा मॅटर करतोय. तो 2019चा रनआउट अजूनपर्यंत सर्वांच्या मनात कुठेतरी त्रास देतोय. तर 2 इंचांचा रनआउट आणि तो वर्ल्ड कप गमावला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेला झाला यशस्वी. आला षटकार बॅटमधून आल्या पहिल्या बॉलवर पहिला हल्ला. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू होता दुसऱ्या षटकातला. मोठा फटका मारून हे षटक संपवलंय. 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि आता ती सरासरी कुठेतरी 10ची मेंटेन केलेली आहे. 10च्या सरासरीने आता सध्या टीम चालू आहे, बॅटिंग चालू आहे जान्हवी 11 या संघाची. त्यामध्ये मुळाचं योगदान राजचं राहिलं, ज्यामध्ये त्याने खूप सारे बॉल फेस केलेत. 5 बॉल फेस केलेत आणि 7 धावा त्यांनी बनवलेत. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिला बॉल, ऑन साईडला वळून प्राप्त केलंय. दे धक्का, बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांनी करता येतोय हा चौकार. काय फटका एक्झिक्यूट केला गेला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केलं होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन तर नव्हतं झालेलं. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी तैनात, परंतु त्याला मात देऊन चेंडू त्याच्या बाजूने निघून गेलाय. चौकारासाठी 4 धावा धावफलकात ऍड झाल्यात. आणि लास्ट मुमेंट बॉलने झेप घेतली. हाही बॉल वळण प्राप्त केलंय, ऑन साईडला बॉलला इव्हन गॅपमध्ये, परंतु बॉल थोडासा सावकाश झालाय. त्याच्यामुळे आता सध्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून धावा वाढतील, जाऊन पोहोचतील एकंदरीत 2 26 वरती 26. 2 धावांचा फटका हा खेळला गेला होता. बॅट आणि बॉलचा कुठेतरी संपर्क नीट होत नाहीये, कारण की या अगोदरचा जर चेंडू पाहिला असेल, आउटसाइड ऑप्शन होता, ऑन साईडला एक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तोही प्रॉपर झाला नव्हता आणि हा आता सुद्धा. परंतु या वेळेला तिसरा बॉल आणि आलाय याच्या बॅटमधून पहिला षटकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय स्ट्रोक खेळला होता, फोर्से स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल पिक करत असताना आपल्याला पाहायला मिळाला सिक्सर. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, त्याला मिड विकेटच्या रिजनला पूल केला. सर्वात महत्वाचं म्हणजे या वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, परंतु बॅटची कडा फलंदाजाच्या खेळीला लागलाय. पूर्ण विराम आणि फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. विकेटचं झालंय पतन. वेलकम डीजे.
इलेव्हन संघाचा बॉबी, ज्याच्या बॅटमधनं एक बॉलमध्ये एक षटकार आलाय, तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच आहे. त्याला स्ट्राईक मिळाले नाही आहे आणि त्याच्यामुळे जी धावसंख्या आहे ती थोडीशी कमतरता आहे. परंतु त्या धावसंख्येला आता मजल मारण्याचा प्रयत्न हा इथून नक्की करावा या बॅटिंग टीमची अपेक्षा असेल. परंतु काही कच्च्या गुरुची चेला नाही आहे. रोहित पाहायला मिळतोय. क्षमता तर दोन्ही फलंदाजांकडे आहे मोठी फटकेबाजी करण्याची. सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवर जर पाहिलं तर प्रथमेश कुडू सारखा फलंदाज अजूनही आहे, जो नवीन फलंदाज आला त्या मैदानामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा, चेंडू त्याला शॉर्ट हँडमॅन रिझनला एकच धाव पूर्ण होईल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. आता चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि त्याच्यामुळे सध्या कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या 333 आकडा आपल्याला आता सध्या ऑन द बोर्ड पाहायला मिळते. 33 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा अंतिम बॉल तो मात्र येणं शिल्लक आहे. गोलंदाज तयार. शॉर्ट प्ले बॉल, थोडासा चांगलाच बॉल टाकलाय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून हा बॉल समाप्तीला आलाय. षटक संपल्यात, 3 षटकं संपली आहेत. टीमची धावा 33 ऑन द बोर्ड, 33 रन्स स्कोर कार्डवरती. आता 34चं लक्ष हे समोर असेल टीम T90 विरार संघासमोर. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. ऐकूयात एक डीजे ब्रेक आणि लगेच या मैदानामध्ये जिथे पाठलाग होईल 18 बॉल 34चा. यो चला क्षेत्रक्षे सजून घ्यायचंय. 18 चेंडू पुढचे येणारे 34 धावांचं आव्हान T90 विरार संघाला. चांगली गोलंदाजी राहिली आहे T90 विरार संघाची. मागच्या 3 सामन्यापासनं समोरच्या टीमला थांबवलाय 28, 30 आणि 34च्या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी सुद्धा होते, चांगली फलंदाजी सुद्धा होते, परंतु आता समोर थोडीशी टीम बलवान आहे. यस, T90 संघ एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. T90 संघ एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. चला T90 संघ पाठवायचा एक्स्ट्रा खेळाडू, घाई करा. चला वळूया दुसऱ्या इनिंग कडे. येणारे 18 बॉल 34चं इक्वेशन. क्वालिफायरचा सामना यानंतर रंगण्यात येईल. जो संघ जिंकेल तो क्वालिफायरच्या सामन्यामध्ये दाखल होईल. कालच्या दिवसामध्ये आपण चांगलं क्रिकेट पाहिलं एस एस क्लब होलीपाडा संघाकडून.
लगातार 4 मॅच जिंकून टॉप 3 मध्ये आपली जागा नक्की केली होती आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगले क्रिकेट पाहायला मिळते सर्व संघांकडनं. या दोन्ही संघांनी पण अजूनपर्यंत चांगली झुंज दिली आहे आजच्या दिवसांमध्ये. नक्कीच चांगली मॅच ची अपेक्षा असेल. ॲट लास्ट मोमेंटपर्यंत जर मॅच गेली तर मग आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना मॅच पाहण्याकरता देखील आवड निर्माण होते. आणि 18 बॉल 34 लक्ष समोर ठेवले टीमला जिंकण्याकरता. आता इथून त्या रीतीने अनुसरून बॅटिंग चांगली करावी लागेल. त्याचबरोबरीने गोलंदाजी करणाऱ्या टीमला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक पहिलं आणि ते पहिलं हाताळण्याकरता राज गोलंदाजी मार्गवरती समोर बॅटिंग स्टान्सवरती किरण. 11ची सरासरी इकडनं मेंटेन करायची आहे. भले ते ऐकायला तर कमी वाटते परंतु जेव्हा क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या चेस करण्यासाठी समोरचा संघ उतरतो ना तेव्हा त्याच्या मनात सुद्धा थोडा तरी घाबरा असतो. 11च्या सरासरीने इकडनं धावसंख्या चेस करायची आहे. जर इकडनं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच पुढच्या 2 षटकामध्ये दबाव असणार येईल. पहिला चेंडू खोदून काढला, चेंडूला कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक झालाय थोडा फंबल आणि त्याचे चालला चेंडू चाललाय जमिनीला लागत निघून जाईल का चौकारासाठी तर नाही. क्षेत्ररक्षकाचा चांगला बॅकअप पाहायला मिळालं. पॉइंट रिझन वरून क्षेत्ररक्षक गेले डीप पर्यंत धावत आणि आपल्या संघासाठी महत्वाची एक धाव वाचवली गेली आहे. थोडासा पाय घसरला त्या क्षेत्ररक्षकाचा आणि त्याच्यामुळे सध्या बॉल अडवू शकलेला नाही आहेत. या क्रिकेटमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात आणि त्याचमुळे या क्रिकेटच्या खेळाची लोकप्रियता ही खूप प्रमाणामध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 3 धावा या जॉईंट होत आहेत. टीमची धावसंख्या 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक एक धावा वाचवण्याचा प्रयत्न होतोय. चांगली एफर्ट्स पाहायला मिळाले. भले त्याचा पाय स्लिप झाला असेल क्षेत्ररक्षकाचा परंतु शेवटच्या क्षणी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने पण थोडासा जोर लावला आणि आपल्या संघासाठी महत्वाची एक धाव वाचवली. एक एक धाव करून या टोटलला डिफेंड करण्याचा प्रयत्न होईल या संघाचा. 34 धावांचा टोटल आणि एक एक धाव करून ते वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न. यावेळे बॅटची वरची एज क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होता जरूर थोड्या वेळेसाठी परंतु जेल टिपता आलेला नाहीये. 2 धावा पूर्ण होतील. कॅच ड्रॉप होत असताना आपण पाहिला. या छोट्या मोठ्या गोष्टी खूप मायनर असतात क्रिकेटच्या इतिहासामध्ये. आपण अनेकदा पाहिलं असेल इंटरनॅशनल क्रिकेट असू द्या किंवा आपलं टेनिस बॉल क्रिकेट आहे. जेव्हा जेव्हा झेल सुटल्या तेव्हा तेव्हा मोठे परिणाम मोठे विक्रम हे रचत असताना आपण अनेकदा पाहिलंय. आणि प्रत्येकी झेल महत्त्वाचा असतो या क्रिकेटच्या इतिहासामध्ये. सामन्याचं समीकरण ते समोर राहिलेलं आहे. 16 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरती कडा आणि निलेश निडिपलाय जेल संपलाय प्रथमेश गुडूचा खेळ. फलंदाज प्रथमेशला परतावा लागेल. डगआउटच्या आसऱ्याला गडे होईल बाद. थँक्यू. यस यस प्रेशर तुम्हाला बोलवते परंतु प्रेशरकडे जाऊ नका. ओ बुलाती है मगर जाने का नाही. हेच आता प्रेशरला म्हणावं लागेल आता बॅटिंग टीमला. कारण आता सुरुवातीलाच आदरा बसलाय प्रथमेश कुडू नावाचं आणि त्याच्यामुळे सध्या अडचणीमध्ये नक्की सापडेल. परंतु इकडनं सावरून चांगली बॅटिंग करणं तेही गरजेचं राहणार आहे. फारसा फरक नाही आहे धावसंख्येवरती. जर आपण पाहिलं तर 15 बॉल 29ची गरज आहे आणि त्याच्यामुळे सध्या अनुसरून चांगली बॅटिंग करणं गरजेची गोष्ट राहील. हा बॉल थोडंसं वेगळ्या दिशेने टाकला आणि त्याच्यामुळे विकेट करायचं होतं. आणखीन एकदा चुकी झाली आहे. आणखीन एकदा चुकी होत आहेत. पंचांचा एकाच समांतर 9चा इशारा इथे मात्र जॉईंट होतोय. चला 9चा इशारा आहे. इट्स नो बॉल आणि
त्यावरती 2 धावा कंप्लीट, एकंदरीत 3 धावा इथे कंप्लीट होत असताना टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते फळकावरती 8 आकड्यावरती. 8 रन्सचा स्कोर कार्ड. पुढचा बॉल हाल समोरून वळवलाय, टर्न प्राप्त. काय बॉल टाकला होता, थोडंसं पुढे टाकला, तिकडनं बोट रोल केली या बॉलवरती आणि रोल करत असताना सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. प्रत्येकी निर्धाव बॉल महत्वाचा इथून टीम जानवी 11 संघाला. तसेच प्रत्येकी धाव ही महत्वाची असेल टीम T90 विरार संघाला. आता सामन्याचं समीकरण या स्थितीवरती राहिलंय. 14 बॉल बाकी आहेत, 26 ची गरज आहे टीमला इथून जिंकण्याकरता. 14 बॉल 26 धावांची गरज. राज आहे गोलंदाजी मार्कवर, थोडीशी चुकी झाली होती, परंतु आता चुकीला कसे कुठल्या प्रमाणे भरून काढतायत हे नाही. आता 2 चेंडू सांगून जातील. चांगली गोलंदाजी केली आहे. नो बॉल पडला होता, परंतु त्यानंतर स्वतःला आत्मविश्वास दाखवला. स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःच्या स्वाभाविक लेंथ लाईनवर कमबॅक केलं आणि आता बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 8 धावा दाफलकावर लागल्या जातात. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. आणखीन एक डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, खेळलेला फटका. समोर फिल्डर आहेत, लॉंग ऑफ जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील. थोडासा मिसफील्ड आणि त्या मिसफील्डचाच फायदा सध्या पाहतोच होती की काय, हेच आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहेत. आणि इथे 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 24 धावसंख्येची गरज आपण ऑन द स्क्रीन पाहू शकतायत. 12 बॉल 24 म्हणजे 12चं समीकरण प्रत्येकी षटकामागे सरासरी बाळगावी लागेल. ती सरासरी बाळगली जाईल का, तत्पुरती ऐकूयात एक डीजे ब्रेक. येऊयात मैदानामध्ये जिथे दुसरे षटक हे प्रगतीपथावरती असेल. थँक्यू. 12 बॉल 24, 12 बॉल बाकी आहेत, 24 ची गरज आहे. प्रत्येकी बॉलवरची जर विचार केला तर सरासरी 2ची आहे. 2ची सरासरी प्रत्येकी बॉलवरती आहे. परंतु इकडनं कशा रीतीने, कशा माइंडसेटने फलंदाजी इथून केली जाईल टीम T90 विरार या टीमने, ती आपल्याला पाहायचंय. सुरुवात या दुसऱ्या षटकाला गोलंदाजी मार्कवरती सोलो गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल सफल झाले. स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं छान पद्धतीने. फटका सजवत असताना, परंतु डीप मध्ये खेळाडू आहे बॉलवरती, जोपर्यंत फिल्डिंग करेल एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यामध्ये राहिलंय. आणि जोपर्यंत फील्ड इथे मात्र केली जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट ती मात्र केली जाते. पुढचा बॉल गोलंदाज तयार. 11 बॉल 23 असता. आता इथे हा बॉल थोडासा आउटस्टम मिस करणारा, खूपच दूरवरती वाईटचा सिग्नल तो मात्र जॉईंट होते पंचांच्या माध्यमातून. आता सामन्याचं समीकरण या स्थितीवरती राहिले. 11 बॉल 22 हे सामन्याचं समीकरण आहे. पहिला बॉल थोडासा ऑर्थोडॉक्स स्टाईलने टाकलेला, त्यावरती आघात करण्याचा जरूर प्रयत्न, परंतु डीप मध्ये खेळाडू जोपर्यंत त्याने फील्ड केलं तोपर्यंत जास्त धाव घेण्याचा मानस नाही बाळगला. फक्त एक सिंगल धाव मिळाली. हा बॉल फुल टचला भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु फरक पडणार नाही कारण नोचा इशारा तो मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. आणि इथे नोच्या सिग्नलने आता धाव देखील वाढेल. चला पंचांकडे दाद मागू नका, पंच सक्षम आहेत आपल्या डिसिजन वरती. नोचा इशारा पहा. ऍक्शन रिप्ले 20 टाईटच्या वरती सुद्धा पहा आपल्याला दर्शवलं जाते ऑन द स्क्रीन. वेस्ट टाईट असते त्याच्या वरती
हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इट्स नो बॉल आणि नो बॉल वरती एक धाव कंप्लीट इथे केली जाते. या मोमेंट वरती या चुका परवडणार नाहीयेत गोलंदाजी करणाऱ्या टीमला. आता बिग हिट करायचं होतं, एलिव्हेशन जास्त प्राप्त, डिस्टन्स ते मात्र नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल जोपर्यंत होईल 2 धावा कंप्लीट इथे मात्र केल्या जात आहेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती ऑन द स्कोर कार्ड 16-16. आता सामन्याचं समीकरण या स्थितीवरती राहिलंय. 10 बॉल बाकी आहेत, 18ची गरज आहे टीमला इथून जिंकण्याकरता. अशा सिच्युएशन मध्ये खूप चुका अवॉइड करावी लागतील. 2 बिमर ऑलरेडी हाताळून गेले आहेत या इनिंग मध्ये. जर पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक बिमर हाताला गेला होता, तिकडे 2 धावा अवंतरच्या स्वरूपात सुद्धा मिळाल्या गेल्या आणि आता सुद्धा तीच चुकी या षटकामध्ये सुद्धा झाली आहे. जर लो स्कोर डिफेंड करायचा असेल तर चुका अवॉइड करावी लागतात, ओव्हर थ्रोज वगैरे अवॉइड करावे लागतील. गरजेचं आहे कारण ज्या अनुषंगाने तुमच्याकडे धावसंख्या हवी असते तेवढी फार नसते, परंतु तुम्ही त्याच चुका करता ते परवडणार नाही आहेत. आता 9 बॉल शेवटचे बाकी आहेत, 17 धाब्यांची गरज आहे. 9 बॉल 17 हे सामन्याचं समीकरण आहे. आता फलकावरती देखील 17च लागल्यात, 17चीच गरज आहे. आता खतरा कुठल्या टीमला आहे ते आपल्याला पाहायचंय. अर्धी अर्धी इनिंग संपली गेली आहे. 9 चेंडूंचा खेळ संपलाय, 17 धावा लागल्यात. 9 चेंडू बाकी आहेत, 17 धावा करायच्या आहेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिकडे एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक काही नाही आहे. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा चोरली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तिसऱ्या धावेचा सुद्धा कॉल होता, परंतु तिसऱ्या धावेला नकार दिला यावेळेस. 2 धावा मिळाल्या, जिकडे एक धाव होती तिकडे एक धाव अजून चोरली गेली आहे. 1+1 टोटल 2 धावा अशा ऍड झाल्या धाव फलकामध्ये. प्रेझन्स ऑफ माइंड ही ते दर्शवलंय. वाटच पाहती होती की जणू काही, आणि त्याच्यामुळे सध्या 2 धावा घेणं सोपं जात आहेत. एक तर कंप्लीट झाली होती, सेकंड करता वाट पाहत होते आणि वाट पाहता पाहता थोडीशी चुकी आणि त्या चुकीचं भुगतान सध्या 2 धावांमध्ये करावं लागेल. टीमची धावसंख्या 19-19 याकडे वरती. आता 8 बॉल शेवटचे शिल्लक, 8 बॉल 15ची गरज आहे. क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे षटकार चौकार गरजेचे असतात, त्याचप्रमाणे तुम्हाला थोडा पेशन्स पण गरजेचा असतो. जर पेशन्स नसेल तर नक्कीच तुम्ही प्रेशर सिच्युएशन मध्ये थोडासा फंबल होऊ शकता. हा बॉल चांगला टाकलाय, थोडंसं बाहेर टाकलाय, तिकडनं वम प्राप्त केलंय आणि थोडीशी फ्लाईट देखील दिली होती. त्याच्यामुळे सुद्धा फलंदाजाला बीट करत असताना आपण पाहताय. सर्व बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आता सामन्याचं समीकरण ते थोडंसं वेगळं झालंय. 7 बॉल बाकी, 15ची गरज. स्लॉकचा फटका एक्झिक्यूट केला होता, चेंडू चालाय डाऊन द ग्राउंड, ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर लेग रिजनला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न होता यावेळेलाच. यावेळी कुठली चूक केलेली नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. सामन्यामध्ये आलाय आणखी एक ट्विस्ट. येणारे पुढचे 6 बॉल 6 मध्ये 14ची गरज. थँक्यू. सहा बॉल बाकी आहेत, 14ची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग, 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. ही मॅच चांगलीच रंगतीये. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या 20 आहे, लॉस ऑफ 2 विकेट. 6 बॉल 14चं समीकरण. पहिला बॉल वर बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केल्यात आणि लाईन जर पाहिली तर खोलवर टप्प्याची आहे. डॉट बॉलची सांगता सध्या होतीये. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक अंतिम हाताळणी करता आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय रतन.
वाईड यॉर्कर मध्ये चेंडू होता, कुठलाही रूम दिला नव्हता. परफेक्ट एक्झिक्युशन पाहायला मिळालं, ॲक्युरेसी पाहायला मिळाली गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा त्या आसपास चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु लो फुल टॉस चेंडू कन्वर्ट केला आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक काही नाही आहे. शाहिद येणारे पुढचे 4 बॉल, 4 मध्ये 13. मोठा फटका येणं गरजेचं आहे. गरजेचं आहे, कारण आता थोडंसं रिक्वायर्ड 100 ते जास्त धावसंख्येवरती वाटचाल करावी लागली आहे. आणि त्याच्यामुळे सध्या पहिले 2 बॉलवरती त्या पहिल्या 2 बॉलवरती एक बॉल डॉट आला, त्यानंतर फक्त एक चिकी सिंगल आली आहे. म्हणून आता थोडीशी धावसंख्या गती वाढवणे ते गरजेचं राहणार आहे. जसं जसं निर्धाव बॉल येईल तसं तसं प्रेशर हा निर्माण होत जाईल टीम T90 विरार संघासमोर. आता 4 बॉल बाकी आहेत, 13ची गरज आहे. ओव्हर द विकेट, फुलटस फुलटस टाकलाय, फटका छान आहे, जाईल जाईल जाईल. बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना मस्ट नीडेड, जिसका था बेसब्री से इंतजार, वह सिक्सर आ गया. थँक्यू. चला विघ्नहर्ता भुईगाव टीम, आपण कॅप्टन इथे सज्ज ठेवा. लगेच स्ट्रॉस मात्र केला जाईल. 3 बॉल 7ची गरज आहे. वोड मॅच, काय मॅच रंगती आज या मैदानावरती. एकंदरीत जर पाहिलं जिथे गरज होती टीमला जिंकण्याकरता 4 बॉल 13ची, आता सामन्याचं समीकरण एक षटकाराने संपूर्ण बदललंय. 3 बॉल बाकी आहेत, 7ची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. नवनाथ स्ट्रायकिंग एंड वरती आले. नवनाथच्या बॅटमधनं हा लाजवाब सिक्सर, मस्ट नीडेड. पुढचा बॉल, रतन तयार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, टीट फॉर टॅट, जसाच तसे परी उत्तर देत असताना इथे आपण रतनला पाहतोय. विकेटचा पतंग, फलंदाज बाद. नवनाथच्या खेळीला संपूर्ण पूर्ण विराम लागेल. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. चला काही करा प्लीज. गेम स्पीड अप करायची आहे. 2 बॉल 7 हे सामन्याचं समीकरण आहे. 2 बॉल 7 समीकरण इथून राहिलंय. ह्या बॉलवरती रन घेणं हे आवश्यक राहणार आहे. ह्या बॉलवरती रन नाही घेतली तर मग थोडंसं अडचणीमध्ये सापडू शकतो टीम T90 विरार. ज्या मॅचची अपेक्षा आपण करीत होतो सर्वजण, की हाय व्होल्टेज मॅच ते होणं गरजेचं आहे, आणि तेच मॅच सुद्धा मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. 2 बॉल 7ची गरज आहे. गोलंदाज तयार. रतन गोलंदाजी मार्कवरती. आज रतनने देखील चांगली कामगिरी केली आहे, परंतु ज्या अनुषंगाने तो आता प्रेशरमध्ये असेल, कारण या स्थितीमध्ये मॅच आहे जिथे करो या मरो वाली मॅच, डू ऑर डाय. हा चांगला बॉल टाकलाय, त्यावरती एक तर निश्चित रूपाने मिळेल. सेकंड करता काय प्लॅन आहे? नाही, सेकंड करता प्लॅनच नाही आहे, कारण किरणला स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ते गरजेची गोष्ट. आता स्वतःवरती कॉन्फिडन्स निर्माण केलाय त्याने. आता त्या कॉन्फिडन्सवरती कितपर्यंत तो डावी ठरेल हेही पाहायचंय. शेवटचा एक बॉल 6ची गरज. नो अदर ऑप्शन दॅन 6. या चेंडूवर षटकार आलाच पाहिजे जर सामना जिंकायचा असेल, जर पुढच्या सामन्यासाठी प्रवेश करायचा असेल तर या बॉलवर षटकार येणं गरजेचं आहे. 1 बॉल 6 धावांची गरज. आत्मविश्वास आहे या फलंदाजाकडे. मागच्या 2-3 सामन्यामध्ये चांगली कामगिरी सुद्धा केली आहे, परंतु आताची स्थिती वेगळी आहे, आताची परिस्थिती वेगळी आहे. त्या अनुषंगाने जर पाहिलं तर 1 मध्ये 6ची गरज. दबाव दोन्ही बाजूने असेल. 1 बॉल 6ची गरज आहे. काय मॅच रंगती आज या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आपण पाहत आहे सिल्वर स्टार क्लब अर्नाला सिल्वर स्टार चषक 2026 सीझन 4. आणि आता सध्या भारी आहे या मॅचची. T90 विरार आणि जान्हवी 11 या दरम्यान. T90 विरार येईल की जान्हवी 11 येईल, हा पुढचा बॉल सर्व काही सांगून जाणार आहे. 1 बॉल बाकी आहे. 6ची गरज आहे टीमला जिंकण्याकरता.
किरण आहे स्ट्रायकिंग एंड वरती, ज्याने स्वतःवरती जबाबदारी स्वीकारलाय अंतिम बॉलची, तोच आहे स्ट्रायकिंग एंड वरती. दोन्ही संघांना देऊयात हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रतन तयार, किरण समोर, उडवलाय उडवलाय, कडक मारलाय, जाईल जाईल जाईल. सामना इथे या सहित जिंकलाय टीम T90 विरार. विजयी भव, विजयी फटका आलाय किरणच्या बॅटीतून. ये चला विघ्नहर्ता भुईगाव संघ, विघ्नहर्ता भुईगाव संघ T90 विरार संघ चला यायचा नाणेफेकीसाठी. विघ्नहर्ता भुईगाव संघ T90 विरार दोन्ही संघांचे कर्णधार आपण या. चला किरण यायचा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. एक मध्ये 6 ची गरज असताना षटकार ठोकलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच